नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही आलो आहे वेंगुर्ला तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये. त्या गावामध्ये एका मंदिरामध्ये गणपतीची मूर्तीची स्थापना केली जाते. त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगू इच्छितो. त्याच्या मागचा इतिहास काय आहे, तर ब्लॉग नक्की बघत राहा, तुम्हाला माहिती भेटून जाईल की कसं काय केलं जातं ते. नमस्कार. कोकणातील हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात वसलेलं एक अनोखं आणि श्रद्धेचं केंद्र म्हणजे उभादांडा गणपती मंदिर. हे मंदिर केवळ एक देवस्थान नाही, तर कोकणाच्या धार्मिक परंपरेचा महत्त्वाचा वारसा मानला जातो. स्थानिक इतिहास आणि अनुश्रुतीनुसार हे मंदिर सुमारे 150 ते 200 वर्षापूर्वीहून अधिक जुने आहे आणि अनेक पिढ्यांपासून येथे ही अनोखी परंपरा अखंड सुरू आहे. उभादांडा गणपती मंदिराची सर्वात मोठी खासियत म्हणजे इथली वेगळी पूजा, जिथे संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पा भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीत येतात. तिथे उभादांडा गणपतीची स्थापना दिवाळीच्या लक्ष्मीपूजना दिवशी केली जाते. बाप्पा येथे काही दिवसांसाठी नाही, तर अनेक महिने भक्तांच्या सानिध्यात विराजमान असतात. या काळात महाराष्ट्रातून अनेक भाविक येथे येतात, नवस बोलतात, नवस फेडतात आणि आपल्या आयुष्यातील अडचणी बाप्पाच्या चरणी अर्पण करतात. उभादांडा गणपती बाप्पांना नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखले जाते. अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की इथे श्रद्धेने मागितलेली इच्छा नक्की पूर्ण होते. येथील बाप्पांचे विसर्जन होळीपूर्वी परंपरेनुसार भक्तिभावाने केले जाते. विसर्जनानंतर पुढच्या दिवाळीपर्यंत मंदिरात केवळ बाप्पांचा फोटो ठेवला जातो आणि भक्त पुन्हा त्या पवित्र दिवसाची आस लावून वाट पाहतात. जर तुम्हालाही या मंदिराला भेट द्यायची असेल, तर दिवाळीपासून होळीपर्यंतचा काळ हा सर्वोत्तम आणि योग्य काळ मानला जातो. विशेषतः दिवाळीच्या काळात मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्तांची उपस्थिती असते आणि वातावरण पूर्णपणे भक्तिमय झालेलं असतं. निसर्गाच्या कुशीत बसलेलं साधं पण पवित्र वास्तू आणि सकारात्मक ऊर्जा या सगळ्यांमुळे उभादांडा गणपती मंदिर भक्तांच्या मनात विशेष स्थान निर्माण करतं. तर मित्रांनो, ही होती या मंदिराबद्दल माहिती. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच सपोर्ट करा. थँक्यू.